नमस्कार. मी सौ प्रणाली मंगेश महाशब्दे. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. मग आपुला चित्ती म्हणे, एथ हे काई आदरिले येणे. अर्जुन सर्वथा काही नेणे, काय कीजे. ज्ञानेश्वरीतील अध्याय 2 ओवी क्रमांक 84. मी सर्वथा न झुंजे येथे. मी काही झालं तरी यावेळी निश्चितच लढणार नाही, हे अर्जुनाचं निर्धाराचं बोलणं ऐकून कृष्णांना मोठे आश्चर्य वाटले. कृष्ण आपल्या मनाशी म्हणाले, या प्रसंगी अर्जुनानं हे काय आरंभलं आहे? हे कसलं खूळ त्यांनी मांडलं आहे? खरं तर याला मुळीच काही कळत नाही. काय करायचं हा मोठा प्रश्नच आहे. कृष्णांना पडलेलं हे कोडं श्री ज्ञानदेवांनी आणखी स्पष्ट केलं आहे. कृष्णांचं मनोगत त्याच्याच तोंडून श्री ज्ञानदेवांनी वदवलं आहे. कृष्ण स्वतःशीच म्हणतात, आता हा अर्जुन कशानं बरं ताळ्यावर येईल? तो धीर धरील असं काय बरं करावं? अर्जुनाला ताळ्यावर आणण्यासाठी कृष्णांनी युक्ती योजली. एखादा मांत्रिक पिशाच्याला घालवून देण्यासाठी काळजीपूर्वक बेत आखतो. रोगी फार आजारी पडला असला म्हणजे वैद्य दिव्य औषधांचे उपचार ताबडतोब करतो. श्रीकृष्णांनीही तसाच विचार केला. ते स्वतः आणि अर्जुन असे दोघे जण कौरव पांडव सेनेच्या मध्यभागी उभे होते. अर्जुनाच्या मनातला अविचार घालवण्यासाठी कृष्णांनी एक युक्ती केली. ते रागावून बोलायला लागले. आई रागावली तरी तिच्या मनात माया असते. औषधांची चव कडू असली तरी त्याच्या ठाई अमृताची जोड असते. तसंच इथे झालं. श्रीकृष्णांची वाणी वरकरणी कठोर होती, पण परिणामी त्यांचा उपदेश हिताचा होता. याआधी श्रीकृष्णांनी अनेक प्रकारांनी अर्जुनाला ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न केला होता, पण गोड शब्दांनी बोलून अर्जुन बधत नाही आणि आपला हेका सोडत नाही हे कृष्णांच्या ध्यानात आलं. म्हणूनच रागावण्याचं नाटक त्यांना करावं लागले.